कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक 31 मधील लोढा हेवन केसरियो परिसरातील रस्त्यावर आणि सार्वजनिक जागांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले व आठवडी बाजार भरत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यावर अतिक्रमण वाढल्यामुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना अडथळे तसेच स्वच्छतेच्या समस्या निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे। या संदर्भात नगरसेवक गजानन पाटील यांनी महापालिकेला अनेकदा लेखी तक्रार आणि अर्ज दिले असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना नगरसेवक पाटील यांनी महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत काही पैसे घेऊन अनधिकृत फेरीवाले आणि आठवडी बाजार सुरू ठेवण्यास काही अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी केली। तसेच महासभेतही हा मुद्दा उपस्थित करून शहरात व्यापक फेरीवाला हटव मोहीम राबवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। जर आठवड्याभरात अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई झाली नाही तर स्थानिक नागरिकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान या प्रकरणामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असून प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। गेल्या अनेक वर्षापासून आमचा जो लोढा हेवन निर्डेचा जो परिसर आहे त्या परिसरात गेल्या 10 वर्षापासून आम्ही तक्रारी करतोय की हातगाड्या वाढत चालल्यात, फेरीवाले वाढत चाललेत। अनेक बाहेरनं म्हणजे मुंब्रा कौसासारख्या ठिकाणी तिकडनं फेरीवाले येतात, फ्रूटवाले येतात। काही दिवसांपूर्वी तुम्ही एक प्रकरण बघितलं असेल की त्या फळांच्या हातगाडीवरच तो एक माणूस तिथे लघवी करत होता आणि ती पिशवी बांधून त्याने त्या हातगाडीवरच ठेवली। असे घाणेरडे प्रकार चालू असताना सुद्धा या हातगाडी फेरीवाल्यांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। आठवड्याचे 7 दिवस असतात पण 7 दिवसापैकी 4 दिवस तिथे आठवडा बाजार भरतात। त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅफिकचा त्रास होतो। लोढा हेवन, कासाबेला, कासारियो या परिसरामध्ये जवळजवळ 1 ते सव्वा लाख लोक राहतात, परंतु तिकडे ट्रॅफिकची एवढी समस्या असते, रस्ते खराब असतात। या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष लावून महापालिके प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत ते त्यांच्या चिरीमिरी घेऊन आम्ही ज्या तक्रारी करतो त्याच्याकडे कुठलंही लक्ष देत नाहीत, लोकांच्या असुविधेकडे कुठलंही लक्ष देत नाहीत। आम्ही वारंवार तक्रारी देऊन आता अक्षरशः थकलेलो आहे। आता आम्ही तिघं पण ज्या पॅनलमधनं निवडून येतो त्या कोळेगाव नाक्याला देखील मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा विळखा पडलेला आहे। तिकडे मेन हायवे असून, बदलापूर पाईपलाईन रोडचा मेन हायवे असून मोठ्या प्रमाणात तिथे रोज बदलापूरला, अंबरनाथला जाणाऱ्या लोकांना ट्रॅफिकला सामोरे जायला लागतं। त्याच्याकडे आमची साफ मागणी आहे की हे सगळे फेरीवाले आणि हे हातगाडीवाले गेले पाहिजेत, सगळे आठवडा बाजार बंद झाले पाहिजेत। हे जर आता 4 ते 5 दिवसात नाही बंद झाले तर आम्ही पुढच्या आठवड्यात वॉर्ड ऑफिसवरती किंवा या महानगरपालिकेच्या मुख्यालयावरती मोठा मोर्चा काढणार आहे आणि निषेध व्यक्त करणार। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण।